एकीकडे सोशल मीडिया आणि त्याचा वापर आज प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मग ते तरुण पिढी असो, वयस्कर मंडळी असो किंवा लहान मुलं. तर दुसरीकडे जसा सोशल मीडियाचा वापर गरजेचा बनला, तसा त्याचे वाईट परिणाम देखील समाजात दिसायला लागले. विशेषतः लहान मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावरून जगभरात काळजी व्यक्त केली जाते. कारण सोशल मीडियाचा वापर वाढल्याने लहान मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या संदर्भातील समस्या, त्यांच्या वागण्यात बदल इतकंच नाही तर गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे सोशल मीडिया वापरण्यासाठी लहान मुलांना परवानगी द्यावी की नाही, दिली तर त्यासाठी वयाची अट काय असावी, सरसकट परवानगी दिली तर मुलांच्या सुरक्षेचं काय होणार, असे प्रश्न जगभरातल्या पालकांना पडतात. याच प्रश्नांवर आपापल्या परीने प्रत्येक देशाकडून प्रयत्न केले जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय. नोव्हेंबरमध्ये याच संदर्भातला एक निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला होता. या निर्णयातून ऑस्ट्रेलियातील 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली. सोशल मीडियाचा वापर करायचा असेल तर त्या मुलांसाठी पालकांची लेखी परवानगी ऑस्ट्रेलियाने बंधनकारक केली. तेव्हापासूनच अशा प्रकारच्या निर्णयाची भारतात देखील आवश्यकता असल्याचं बोललं जातं. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत एक निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय, याची गरज का होती, लहान मुलांना आता सोशल मीडिया वापरण्यासाठी कोणते नियम फॉलो करावे लागणार, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी हा निर्णय काय आहे त्याबद्दल माहिती घेऊयात. 2023 मध्ये भारत सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट हे विधेयक मंजूर केलं होतं. आता हे विधेयक मंजूर होऊन वर्ष होऊन गेलं, पण या विधेयकाचं कायद्यात रूपांतर काही झालं नव्हतं. या विधेयकाचा कायदा करण्यासाठीचा मसुदा आता केंद्र सरकारकडून तयार केला गेलाय. शुक्रवारी म्हणजे 3 जानेवारीला केंद्र सरकारने हा मसुदा सार्वजनिक केलाय. या मसुद्यावर लोकांचे काही आक्षेप असतील किंवा लोकांच्या काही सूचना असतील, त्या घेण्यासाठी आणि त्यानुसार मसुद्यात बदल करण्यासाठी सरकारने हा मसुदा सार्वजनिक केलाय. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आणि लोकांनी त्यांच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी केली. खरं तर कोणतेही विधेयक मंजूर झाल्यानंतर त्या कायद्यात कोणत्या नियमांचे पालन करायचे हे सरकार जाहीर करत असते. मात्र डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट विधेयक मंजूर होऊन वर्षभर झालं तरी यातले नियम जाहीर केले नव्हते. शुक्रवारी जो निर्णय घेतला गेला आहे त्यात या कायद्याच्या संदर्भातील नियमांची यादी प्रसिद्ध केली गेली आहे. या नियमांमध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या वापरावर मर्यादा टाकण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून देखील काही नियम सांगितले आहेत. मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबतचे नियम नेमके काय आहेत, तर शुक्रवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या मसुद्यात सांगितलं आहे की 18 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापर करायचा असेल तर त्यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी असणं गरजेचं आहे. मुलांच्या सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी घालण्यापेक्षा सरकारने पालकांवर हा निर्णय सोपवला आहे. जर पालकांना वाटलं आपल्या मुलाने सोशल मीडियाचा वापर करावा तर त्यांच्या परवानगीने 18 वर्ष वयाखालील मुलं सोशल मीडिया वापरू शकतात. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टच्या मसुद्यात जे नियम सांगण्यात आले आहेत त्यातून लहान मुलांच्या संदर्भातील डेटाचं संरक्षण करण्यावर फोकस केलाय. मात्र महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लहान मुलाच्या डेटाचं संरक्षण नेमकं कसं केलं जाईल आणि यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जातील. तर यासाठी आता सोशल मीडियावर अकाउंट काढणारा व्यक्ती 18 वर्षावरील आहे याच्या पडताळणीसाठी सरकारी ओळखपत्र वापरलं जाणार आहे. थोडक्यात जर एखादी कंपनी, उदाहरणार्थ फेसबुक, इंस्टाग्राम किंवा एखादी ऑनलाईन गेमिंग कंपनी जर त्यांच्याकडे एखाद्या 18 वर्षाखालील मुलाचं अकाउंट काढून घेत असेल तर त्या कंपनीला सरकारी ओळखपत्र वापरून मुलाचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे की कमी हे चेक करावं लागणार आहे. याशिवाय डिजिटल लॉकरशी जोडलेलं एखादं ओळखपत्र देखील वापरता येऊ शकणार आहे. पण या नियमातून शैक्षणिक संस्था आणि बाल कल्याण संस्थांना काही प्रमाणात सूट मिळणार आहे. पण या नियमातच पळवाट असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात लहान मुलांची ओळखपत्र आणि कागदपत्र त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात असतात. मात्र चुकून ती मुलांच्या हाती लागली तर त्यातून ही मुलं स्वतःचं अकाउंट काढू शकतात. यावर सरकार आणि कंपन्या कसं नियंत्रण ठेवणार हा येत्या काळात एक महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. आता या सगळ्या पडताळणीनंतर सोशल मीडियावर किंवा कोणत्याही डिजिटल कंपनीकडे अशा प्रकारे 18 वर्षाखालील मुलांचा डेटा गेल्यावर त्यांच्या संरक्षणासाठी कायद्याच्या नव्या नियमात तरतूद आहे. एखाद्या सोशल मीडिया ॲपवर अकाउंट काढलं तर तुमचा डेटा त्या कंपनीकडे जातो. पण जर काही दिवसांनी तुम्हाला हे अकाउंट डिलीट करायचं असेल, तिथून तुमचा डेटा काढून टाकायचा असेल तर त्या कंपनीला हा डेटा डिलीट करावा लागणार आहे. ग्राहक म्हणून तो तुमचा अधिकार आहे असं या नियमात सांगितलंय. तसंच हा डेटा का वापरला जात आहे ते सांगणं कंपन्यांना गरजेचं असणार आहे आणि ते काम झालं की हा डेटाही डिलीट करून टाकावा लागेल. डेटा डिलीट करताना देखील कंपन्यांना तशी परवानगी घ्यावी लागेल असंही या नियमात सांगितलं आहे. यामुळे काय होईल की गरज नसताना तुमचा हा डेटा उगाच एखाद्या कंपनीकडे राहणार नाही आणि त्याचा गैरवापर होणार नाही.
हा डेटा घेणाऱ्या कंपन्यांनी नियम मोडले तर त्या कंपनीकडून 250 कोटी दंड वसूल करण्याची तरतूद देखील या कायद्यात प्रस्तावित आहे। यामुळे कंपन्यांची जबाबदारी वाढेल आणि मुलांच्या डेटाचं संरक्षणही होईल। आता हे जरी कायद्याच्या मसुद्यातील नियम असतील तरी हे अजून फायनल झालेले नाहीत, कारण यावर लोकांच्या सूचना आणि फीडबॅकसाठी हा मसुदा आता उपलब्ध आहे। माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितल्यानुसार mygovernment.in या साईटवर जाऊन सामान्य लोकही या नियमात बदल सुचवू शकतात। 18 फेब्रुवारी नंतर सरकारकडून या संदर्भात आलेल्या सगळ्या फीडबॅक आणि सुचवलेल्या बदलांवर विचार केला जाणार आहे। विविध अभ्यास आणि केस स्टडीमध्ये भारतातील पालकांकडून अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे अशी मागणी होत होती, कारण NCPCR म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सच्या एका रिपोर्टनुसार घरात फोन आणि सोशल मीडिया वापरण्यास बंदी असताना देखील 10 ते 14 वयोगटातील 37% मुलं सोशल मीडियाचा चोरून वापर करतात। भारतातील मुलांवर सोशल मीडियाचा नकारात्मक परिणाम होतोय आणि मुलांच्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होते असं इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टमध्ये देखील म्हटलं आहे। त्यामुळे हा कायदा आणि त्यातले नियम गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे। तुम्हाला सरकारच्या नव्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।